आफ्रिकन देश नामिबियाच्या इतिहासात प्रथमच एक महिला राष्ट्राध्यक्ष बनलीये। याआधी देशांचे उपराष्ट्रपती राहिलेल्या नेतुम्बो नंदीनदैनतवाह यांची पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवड झाली। लडाखमध्ये चीनच्या कारवाईनंतर 2020 पासून दोन्ही देशांचे संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत। मात्र आता प्रत्यक्ष ताबा रेषेवर शांतता निर्माण करण्यात यश आलं असून दोन्ही देशाचे लष्कर पूर्वस्थितीवर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत, असे निवेदन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लोकसभेत दिले। सर्व खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ कोणतेही आंदोलन करू नये अशी विनंती लोकसभा सचिवालयाने सर्व संसद सदस्यांना केली आहे। अशा आंदोलनामुळे अधिवेशनादरम्यान संसद सदस्यांच्या हालचालीवर मर्यादा येतात। संसद भवनातील सदस्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी इमारतीचे प्रवेशद्वार जाण्या येण्यासाठी मोकळे ठेवणे आवश्यक आहे। या संदर्भात लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशाचं सदस्यांनी पालन करावं असंही सचिवालयाने सुचवलंय। क्वांटम तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या उद्देशानं भारतातील उद्योगांशी इस्रायलमधील स्टार्टअप्सने भागीदारी करावी, यासाठी भारतानं पुढाकार घेतलाय। इस्रायलचे उद्योग आणि आर्थिक विभागाचे मंत्री नीर बरकत सध्या भारताच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली। दक्षिण कोरियात लष्करी राजवट लागू करण्याचे आदेश राष्ट्रपती यांनी दिले होते, परंतु जनतेच्या तीव्र निर्देशनानंतर आणि सर्व खासदारांनी एकत्रितपणे या देशाला विरोध केल्यानंतर लष्करी राजवटीचा आदेश मागे घेण्यात आलाय। पण लोकांनी केलेल्या तीव्र निदर्शनामुळे आणि सर्व खासदारांनी आपला एकमताने विरोध दर्शवल्यानंतर हा आदेश परत घेण्यात आला। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला निर्वाणीचा इशारा दिलाय। हमासने इस्रायली ओलिसांची तत्काळ सुटका करावी। 20 जानेवारी पर्यंत ओलिसांची सुटका केली नाही तर त्यांचे गंभीर परिणाम हमासला भोगावे लागतील, असा निर्वाणीचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। मुख्य निवडणूक आयुक्तासह अन्य 2 निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या उच्चस्तरीय समितीमधून सरन्यायाधीशांना वगळण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या सुनावणीमधून सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी माघार घेतली। बांगलादेशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्त प्रणय कुमार वर्मा यांना समन्स बजावले। त्रिपुराच्या आगरताळा येथील बांगलादेशाच्या सहाय्यक उच्चायुक्त कार्यालयावर 1 डिसेंबरला झालेल्या आक्रमणावरून हे समन्स बजावण्यात आले। यानंतर कार्यवाह परराष्ट्र सचिव रियाज हमीदुल्ला यांची भेट घेण्यासाठी वर्मा 3 डिसेंबरला दुपारी 4 वाजेच्या सुमारास परराष्ट्र मंत्रालयावर पोहोचले। अमेरिकेने युक्रेनसाठी 72 कोटी 50 लाख डॉलर्सची नवीन लष्करी मदत जाहीर केली आहे। त्यास भुसुरुंग तसंच हवाई हल्ला प्रतिरोधक शस्त्राचा समावेश आहे। युक्रेनचा रशियापासून बचाव करण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचं परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन म्हटलेत। ट्रम्प प्रशासन युक्रेनला मिळणारी लष्करी मदत थांबवण्याची शक्यता असल्यानं राष्ट्राध्यक्ष जो बायडेन त्यांच्या कार्यकाळ संपवण्यापूर्वी युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची मदत देते। अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आलाय। घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला रोखलं आणि त्याला ताब्यात घेण्यात आलंय। बांगलादेशमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटनने व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पर्यटक भेट देत असलेले ठिकाण, गर्दीचे ठिकाण, सांस्कृतिक ठिकाण आणि राजकीय सभांच्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटनच्या फॉरेन कॉमनवेल्थ आणि डेव्हलपमेंट ऑफिसने वर्तवली। बांगलादेशात हिंदुस्थानी टीव्ही चॅनलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। बांगलादेशात हिंदुस्थानी टीव्ही चॅनलच्या प्रसारणामुळे बांगलादेशी संस्कृती आणि समाजावर प्रभाव वाढलाय। नौदल संरक्षण सामग्री अद्ययावत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 21,000 कोटी रुपयांचे उपकरण खरेदी प्रस्तावाला काल मंजुरी दिली आहे। संरक्षण अधिग्रह परिषदेनं 21,772 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या 5 भांडवली अधिग्रहण प्रस्तावांचा यात समावेश केलाय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं परिषदेची बैठक झाली। त्यावेळी ही मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली।
अंडर 19 आशिया कप स्पर्धेतील 12व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध संयुक्त अरब अमिराती आमने सामने असणार आहेत। दोन्ही संघाचा हा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना असणार आहे। UAEचा नेट रन रेटचा अपवाद वगळता दोन्ही संघाची स्थिती सारखीच आहे। दोन्ही संघांनी 2 पैकी 1 सामना जिंकलाय तर 1 गमावलाय, त्यामुळे आता 1 जागेसाठी या दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे। श्री गणेशा हा मराठीतील आगळा वेगळा रोड मूवी प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालाय। श्री गणेशा या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय। हास्य विनोद आणि गमती जमतीची मेजवानी असलेल्या या मराठी फॅमिली एंटरटेनर रोड मूवीची ट्रेलर मधील झलक उत्सुकता वाढणारी आहे। हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे।